बद्रीनाथाच्या दर्शनासाठी लवकरच आम्ही मंदिरात आता प्रवेश करतोय. ही आमची टीम आलेला आहे. इथे चारी बाजूला पर्वतरांग. ही आपले जवान देशाची सेवा करतात, कारण चीन बॉर्डरवरती हे बद्रीनाथाचं आपलं पवित्र तीर्थक्षेत्र आणि त्या दृष्टीने त्याला महत्त्व. बघा, ही अलकनंदा नदी हिमालयातून खळखळ वाहत येते आणि निसर्गाचा अद्भुत नजारा बघा. तर इथेच अगदी उकळणाऱ्या पाण्याचे हे खंड, अगदी गरम पाण्याचे हे झरे इथे हे वाहत आहेत. अगदी गरम पाणी, म्हणजे आपला विश्वासही बसणार नाही एवढं हे गरम पाणी बघा. एकदम गरम पाणी, हाताला चटका बसतोय एवढं गरम पाणी. एकदम वाफा निघतात, तुम्ही बघताय. आणि हे श्रद्धालू इथे आपली स्नान ऊर्जा बघताय. हे बघा, अतिशय गरम पाणी आहे. हे सुद्धा अतिशय गरम पाणी आहे. हे एका बाजूला खूप बर्फासह वाहणारी नदी. हा बर्फ पंच केदारनाथ ग्रुप बद्रीनाथाच्या शरणी लीन होण्यासाठी हिमालयातलं आणि चीनच्या बॉर्डरवरचं सर्वात वरचं उत्तरेकडचं टोक दर्शनासाठी आलेलो आहोत. सकाळचे 7 वाजले. टेम्परेचर -12 आहे. इथे जवळच समोरच इथे या ठिकाणी बद्रीनाथाचं मंदिर आहे. आम्ही आता बद्रीनाथाच्या मंदिराकडे प्रयाण करत आहोत. हे बद्रीनाथाचं मंदिर. ही वाहणारी नदी, ही आमची टीम. इथे हे बद्रीनाथाचं हे मंदिर सुंदर असं हे मंदिर. इथेच आता गरम पाण्याचं कुंड पण, आणि ही बर्फातून वाहणारी एकदम थंड पाण्याची नदी, आणि ही बाजूला बर्फ आणि तिथेच गरम पाण्याचं कुंड. म्हणजे एक अद्भुत नजारा या उत्तराखंड